झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत या ग्रामसभेमध्ये उपस्थित असलेले काही ग्रामस्थ तुमच्या सोबत आहेत, काय प्रतिक्रिया आहेत या ग्रामस्थांच्या? नक्कीच भूषण, या ठिकाणी गावातले ग्रामस्थ आहेत, त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत आणि आपल्यासोबत आता तोडणकर आहेत, त्यांनी सुद्धा काय भावना मांडल्यात आपण त्यांच्याकडे। नेमकी तोडणकर, तुमची या बैठकीमध्ये काय अपेक्षा होती, काय ह्या भावना नाहीयेत, ह्या भावना नाहीयेत। गणपती गेल्यानंतरचा जो काही मनामध्ये गावकऱ्यांचा साचलेला जो राग आहे, तो रागाला जी काही ह्या 1.5 महिन्यामध्ये जी काही ट्रस्टीनी बेपरवाई दाखवून जो काही खतपाणी घातलं त्याचा रोष आहे। ट्रस्टीनी मीडियावाल्यांनी ह्या प्रकरणाला वाचा फोडण्याचा चांगला प्रयत्न केला, पण ट्रस्टीनी मी येतोय पण हेही आपल्या आपण पाहतोय अत्यंत तीव्र भावना आहेत या ग्रामस्थांच्या, अत्यंत तीव्र अशा भावना आहेत ग्रामस्थांच्या। इथे आपण पाहू शकतोय झी 24 तासचे प्रतिनिधी आमचे भारत गोरेगावकर तिथे आहेत, मात्र ग्रामस्थांमध्ये सुद्धा प्रतिक्रिया देण्यावरून एकूणच गदारोळ झालेला दिसतोय। 2 वेगवेगळे गट इथे झालेले दिसत आहेत, काही जणांना प्रतिक्रिया द्यायची आहे, काही जणांना प्रतिक्रिया देण्यापासून अटकाव केला जातोय, मात्र एकूणच या प्रतिक्रिया अत्यंत संतप्त आहेत। भारत गोरेगावकर आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांना आपण बघतोय कशा प्रकारे अटकाव केला जातोय तिथे। कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास काही ग्रामस्थ तयार नाहीयेत। एका ग्रामस्थाने आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे कोणत्याही प्रकारे भावना व्यक्त करू नका असा इतर ग्रामस्थांचा आग्रह आहे। कुठेतरी आपण पाहतोय एक अत्यंत संतप्त असा हा सगळा इथे जमाव आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या ग्रामसभेमध्ये विश्वस्त गैरहजर राहिल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत। कुठेतरी या सगळ्या झी 24 तास एक पाऊल पुढे।